वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्रामदैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम सर्वांनी बोला, एक टाळी वाजवा. जय हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय वरल्यं वैजनाथञ्च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने. नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले. शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले. नमः शिवाय ओम नमः शिवाय. टाळी टाळी. नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिव शिव भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की संगमेश्वर महादेव की हर हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान संगमेश्वर शंभू महादेव, भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवदेवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज
हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज, दानम्मा देवी माता, नागनाथ महाराज या तिन्ही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली, बाल तपस्वी गुरुनिरंजन शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र वालवड या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता, पिता, बंधू, भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथ स्वामी महाराज, माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज, माहेश्वर दाम्पत्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना महाशिवरात्री महोत्सवानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर, वालवड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, वर्ष 12वे, एक तपपूर्ती, दिवस 6वा। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या शिवमहापुराण कथेचे संयोजक, आयोजक भगवान शिवाचे नंदीगण सेवाधारी माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, बीड पोलीस तथा स्वामी महाराजांना सहकार्य करत असलेले सर्व परिचित अपरिचित आयोजक संयोजन समिती या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेणारे सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये चहा, नाश्ता, अन्नदान सेवा करून शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण श्री दत्ता शिवदास पाटील परिवार, शिवभक्त परायण श्री हनुमंत दादा नाईक परिवार, शिवभक्त परायण बिभीषण विठ्ठल देवळकर परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा देणारे सर्व सद्भक्त
शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्तपरायण गणेश दादा अनपट त्यांची सर्व सहकारी टीम या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण गणेश शिवलिंग विभूते परिवार या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी संगीत साथ लाभत आहे असे स्वर शिवाणी संगीत संच परिवार गायनाचार्य सिंथवादक संगीत विशारद शिवभक्तपरायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर कोरस गायनाचार्य तथा तबला वादक तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर चालत असलेली शिवमहापुराण कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्तपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे किलचकर व त्याचबरोबर आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण देवादिदेव भगवान शिव परमात्म्याच्या लीला श्रवण केलेल्या आहेत। या देवलोकामध्ये तारकासुर नावाचा महाबलाढ्य राक्षस जन्माला आला आणि त्या तारकासुरानं ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करून घेतलं, शिवपुत्राशिवाय माझा कुणीही वध करता कामा नये। तारकासुराला वाटलं महादेवाची सती माता निघून गेली, महादेव काय आता दुसरं लग्न करणार नाहीत आणि महादेवाला काही पुत्र होणार नाही आणि माझा मृत्यूही होणार। बुद्धीच्या बळावर वरदान मागितलं, ब्रह्मदेवाने ते वरदान देताच या तारकासुरानं आपल्या पदाचा गैरवापर करायला सुरुवात केला। पद मिळाल्यानंतर त्या पदाचा गैरवापर होता कामा नये, कारण राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही। भगवंत आपल्याला संधी देतो आहे, भगवंताने आपल्याला जे पद प्राप्त करून दिलेलं आहे त्याला सत्याच्या मार्गावर पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे। मिळालेल्या पदाचा जर गैरवापर होऊ लागला तर ते पद चिरकाल टिकत नाही, त्या राजाचा रंक झाल्याशिवाय राहत नाही। तारकासुरानं वरदान मिळताच अनेक ऋषी मुनींची आश्रम उद्ध्वस्त केली, ऋषी मुनींची तपश्चर्या भंग केली, स्वर्गामध्ये असलेल्या देवी देवतावर युद्ध चालून नेलं आणि स्वर्गामध्ये असलेल्या देवी देवतांना बाहेर काढलं आणि युद्धामध्ये तारकासुराचा विजय झाला आणि तारकासुर स्वर्गावरती आदिराज्य गाजवू लागला। आता कोण्याही देवतानं या तारकासुरावर शस्त्र चालवले, तारकासुराला मृत्यू आहे का? नाही। मृत्यू कोणाच्या हातून आहे? शिवपुत्राच्या हातून आहे। आता या भगवान शिवाला दुसरा विवाह करण्यासाठी सर्व देवी देवतांनी विनंती केली आणि शिव पार्वतीचा विवाह 16 गत वर्षी संपन्न झाला। मग याच शिव पार्वतीच्या पोटी जन्माला येणारे रत्न या महाबलाढ्य राक्षसाचा वध करणार आहेत आणि त्याचीच योजना
काल 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये संपन्न झाली. भगवान शिवाच्या दिव्य तेजापासून कार्तिक स्वामींचा जन्म आणि भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानेच पार्वतीच्या मळापासून श्री गणेशाचा जन्म. श्री गणेश पार्वती नंदन, कार्तिक स्वामी षडानन भगवान शिवाचं स्वरूप. दोघेही जन्माला येताच पाळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे श्री गणेश आणि कार्तिक स्वामी लहानाचे मोठे होऊ लागले. अगदी वयामध्ये आल्यानंतर कार्तिक स्वामी आणि श्री गणेशाला भगवान शिवानी दिव्य शक्ती प्राप्त करून दिल्या. अनेक दिव्य अस्त्र त्यांना प्राप्त करून दिले. सर्व देवी देवतांनी महादेवाजवळ विनंती केली, महादेवा आता वेळ लावू नका, तुमचा पुत्र त्या तारकासुराचा वध करणार आहे. लवकरात लवकर तुमच्या पुत्राला या स्वर्गामध्ये पाठवून स्वर्गावर अधिराज्य करत असलेल्या तारकासुराचा वध करायला सांगा. कार्तिक स्वामींनी भगवान शिवाची आज्ञा घेतली. भगवान शिवानी हे कार्य कार्तिक स्वामींसोबत पूर्णत्वास नेण्यासाठी हे कार्य कार्तिक स्वामींना प्राप्त करून दिलं. सोबत हजारो नंदीगण शिवगण घेऊन कार्तिक स्वामी स्वर्गामध्ये आलेले आहेत. स्वर्गामध्ये कार्तिक स्वामींना पाहून तारकासूर नवल करू लागला. एवढासा बालक माझा वध करणार. पण त्याला माहीत नव्हतं कार्तिक स्वामी हे शिवपुत्र आहेत. कार्तिक स्वामींनी युद्धासाठी हाक पुकारली, तारकासुरा आज तुझा माझ्या हातून वध होणार आहे. तारकासूर हसू लागला, एवढासा बालक माझा वध करणार. बघता बघता दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. तारकासुराला अहंकार होता, मला ब्रह्मदेवाने वरदान दिले, मीच मोठा आहे, माझ्यापेक्षा कुणीच मोठा नाही. अरे बाबानो, देवी देवतांचा मीपणा चालला नाही, तुम्ही आम्ही तरी कुठं माणसं आहोत. अरे माकुडा तू बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ी. अरे तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ी. शेषनाग बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा. शिवजी बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा. कैलाश बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा. रावण बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा. राम बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा. हनुमान बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसीलिए तू बड़ा. देवादिकांचा सुद्धा मीपणा चालला नाही, तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. वेळ वाया घालवू नका, अहंकार जीवनामध्ये करू नका. राजा रावणाला सुद्धा अहंकार झाला, शेवटी राजा रावणाचा अंत झाला. अहंकार विनाशकाले विपरीत बुद्धी असते. म्हणून माणसाला जीवनामध्ये कधीच अहंकार होता कामा नये. मी मोठा म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण मिळून केलेलं कार्य अगदी आनंददायी होतं. म्हणून मी एकटा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना घेऊन चालायला शिका, सगळ्यांना प्रेम करा, सगळ्यांना चांगल्या मार्गावरती घेऊन या. तारकासुरानं विचार केला, मला वरदान आहे, शिवपुत्राच्या हातूनच माझा वध होणार. हा बालक मला काय मारणार. अहंकार झाला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसाचा कार्तिक स्वामींनी वध केला आणि या सर्व सृष्टीला, सर्व देवांना, सर्व ऋषीमुनींना तारकासुराच्या त्रासातून मुक्त केलं. कार्तिक स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. बोलो कार्तिकेय भगवान की,
नमः पार्वती पतये शिव हर हर. कार्तिक स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. कार्तिक स्वामींना सिंहासनावरती आरूढ करून कैलासामध्ये आणण्यात आलं. कैलासामध्ये कार्तिक स्वामींना उच्च मान प्राप्त झाला. सर्वजण कार्तिक स्वामींचं नवल करू लागले. सर्व देवी देवता या भयान अशा संकटातून मुक्त झाले असता आता सगळीकडे आनंदी आनंद आहे. देवलोकामध्ये आनंद आहे, कैलासामध्ये आनंद आहे. हा आनंद पुढे प्राप्त होत असताना श्री गणेश आणि कार्तिक स्वामी हे विवाहाच्या वयामध्ये आले. आता विवाहाच्या वयामध्ये आल्यानंतर आपल्या लेकराचे लग्न करणं गरजेचं आहे. मुलाचं वय 21 असावं, मुलीचं वय 18 असावं. वयामध्ये लग्न झाल्यानंतर आई वडिलांना पुढे दुःख भोगायची वेळ येणार नाही. वयामध्येच लग्न होणं गरजेचं आहे. एकदा जर वय 25-30च्या पुढे गेलं, महाराज लोकांकडे किती जरी बायोडोटे टाकले तरी काही उपयोग होणार नाही. म्हाताऱ्या माणसाचं कसं लग्न होईल सांगा? 30च्या पुढे गेलं की अर्ध म्हातारं होतं. त्याच्यासाठी वयामध्ये विवाह होणं गरजेचं आहे. मग आता कार्तिक स्वामी श्री गणेश विवाहाच्या वयामध्ये आल्यानंतर या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. कार्तिक स्वामी म्हणले माझा पहिल्यांदा विवाह. श्री गणेश म्हणू लागले माझा पहिल्यांदा विवाह. आता या दोघांमध्ये वाद सुरू असताना भगवान शिवाने एक योजना केली. काय केली? योजना. या दोघांना सांगितलं तुम्ही दोघ जण पृथ्वीला प्रदक्षिणा मारून यायचं. योजना ठेवली. तुमच्या दोघांपैकी जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याचं लग्नही लावून देण्यात येईल आणि त्याला या जगामध्ये शिवपूजेच्या अगोदरचा मानही प्राप्त होईल. भगवान शिवानी पैज लावली. पैज लावल्या क्षणाला कार्तिक स्वामी मोरावरती आरूढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेले आहेत. गणपती बाप्पा मात्र तिथंच. गणपती म्हणजे बुद्धीचं दैवत आहे की नाही? सुख करता दुःख हरता. गणपती जवळ बुद्धी आहे. बुद्धीच्या बळावर गणपतीनं आपल्या शिवपार्वती रूपी आई वडिलांना जिंकून घेतलेलं आहे. कार्तिक स्वामी मोरावरती आरूढ होऊन लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला गेले. अनेक दिवस गणपती कैलासातच राहिले. कार्तिक स्वामी प्रदक्षिणेला गेले. पार्वती मातेनं सांगितलं गणेशा तुम्ही सुद्धा प्रदक्षिणेला जा, नाहीतर तुमच्या भावाचा विजय होईल आणि त्यांचाच विवाह अगोदर होईल, त्यांनाच श्रेष्ठ मान प्राप्त होईल. गणपती बाप्पा आईलाच समजावू लागले आई थोडं थांबा. कार्तिक स्वामी मागं वळून बघू लागले. एवढी मोठी ढेरी घेऊन, एवढी मोठी सोंड घेऊन, एवढ्या उंदरावर बसून कधी तो गणपती येणार? मीच पैंज जिंकणार. आता अहंकार झाला कोणाला? कार्तिक स्वामींना सुद्धा अहंकार झाला. आणि त्या अहंकाराच्या बळावर कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेले आहेत. श्री गणेश अनेक दिवस कैलासामध्येच थांबले आणि एक शुभ मुहूर्त पाहून श्री गणेशानं बुद्धीच्या बळावर पृथ्वी प्रदक्षिणा करायचं ठरवलं. शिवपार्वतीला एका पाटावरती बसवलं. शिवपार्वतीच्या पायाची पाद्यपूजा केली आणि शिवपार्वतीला मोजून 7 प्रदक्षिणा घातल्या आणि सांगितलं, माता पार्वतीला आणि भगवान शिवाला सांगितलं झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा. पार्वती माता म्हणू लागल्या हे तर चिटिंग आहे, असं कसं चालेल? आम्ही पैज काय लावलेले पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येण्याची, आणि तुम्ही काय करताय? आम्हाला प्रदक्षिणा घालताय. गणपतीनं बुद्धीच्या बळावर आपल्या आई आणि वडिलांना बोलायला सुरुवात केलं, हे की नाही? बाबा, भगवान शिवाला गणपती बाप्पा बोलू लागले, बाबा या चराचर सृष्टीचं आराध्य दैवत कोण आहे? भगवान शिवानी म्हटलं, या चराचर सृष्टीचं आराध्य दैवत भगवान शिव परमात्मा आहे. हे महादेवा, मला माझ्या काही प्रश्नाची तुम्ही उत्तर द्या.
महादेवाला श्री गणेश प्रश्न विचारू लागले, महादेवा, या सृष्टीची निर्मिती कोणी केली? महादेव म्हणू लागले, मी केली. या सृष्टीमध्ये लागणाऱ्या 84 लक्ष जन्माला कोणी घातले? महादेव म्हणू लागले, मी घातले. ब्रह्मदेव, विष्णुदेव, सप्त ऋषींची उत्पत्ती कुठून झाली? महादेव म्हणू लागले, माझ्यापासून. या देवलोकामध्ये या सृष्टीला लागण्यासाठी पंचमहाभूत सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू, पृथ्वी यांची निर्मिती कोणी केली? महादेव म्हणू लागले, मी केली. शेवटचा प्रश्न विचारला, पृथ्वीची निर्मिती कोणी केली? महादेव म्हणू लागले, मी केली. महादेवा, किती तुम्ही भोळे. माझं उत्तर ऐका. ज्या देव समान महादेवांनी, ज्या देवादिदेव महादेवांनी या पृथ्वीला जन्माला घातलं, पंचमहाभूताला जन्माला घातलं, 84 लक्ष जन्मयोनीला जन्माला घातलं, देवी देवतांना जन्माला घातलं, सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू पंचमहाभूतांना जन्माला घातलं, पृथ्वीला जन्माला घातलं, अशी खरी पृथ्वी सोडून या नकली पृथ्वी प्रदक्षिणेला कशासाठी जाऊ म्हणले? तुम्हीच माझी पृथ्वी आहात. ज्यांनी पृथ्वी उत्पन्न केली तेच माझं आराध्य दैवात भगवान शिव परमात्मा खरी पृथ्वी आहे. माता पार्वती खरी पृथ्वी आहे. आणि या डुप्लिकेट पृथ्वीला का बरे मी प्रदक्षिणा घालू? महादेवांना आश्चर्य वाटलं. आमचा गणेश बुद्धीच्या बळावर आम्हाला जिंकून घेतोय. महादेव सुद्धा विचारामध्ये पडले. आपल्या मुलानं बरोबर बोललंय. ज्या महादेवानं पृथ्वी निर्माण केली ते स्वतः महादेव पृथ्वी आहेत, स्वतः पार्वती माता पृथ्वी आहेत. श्री गणेशानं याच ईश्वरासमान आई वडिलांना पृथ्वी समजून 7 प्रदक्षिणा घातल्या. महादेवाने किती प्रदक्षिणाची पैस ठेवली होती? एकच. पण गणपतीनं किती घातल्या? 7 घातल्या. आणि ही भक्ती, हे बोलणं महादेव आणि पार्वती मातेला प्रिय झालं. पुत्र असावा तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्री गणेशासारखा आदर्श पुत्र प्रत्येकाच्या वंशामध्ये, कुळामध्ये जन्माला यावा. ज्यानं आई वडिलांची भक्ती, आई वडील म्हणजे साधारण आहेत का? देवांचे देव महादेव, जगतजननी जगदंबा माता पार्वती माता आहे. भगवंताची अंतकरणातून एकविधा भक्ती झाल्यानंतर श्री गणेशाचा विवाहही झाला. आणि श्री गणेश ही पैंज जिंकून या जगामध्ये पूजेसाठी पहिल्या क्रमांकावर आले. जीवनामध्ये आपला विश्वास असला पाहिजे. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी. आपला विश्वास असला पाहिजे. मी करत असलेलं कार्य नक्कीच पूर्णत्वास जाईल. श्री गणेशाचा शिवभक्तीवर विश्वास होता. म्हणूनच भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद श्री गणेशाला प्राप्त झाला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण उपवास करतो, भक्ती करतो, पण आपली भक्ती एकविधा नाही. म्हणून आपल्याला भगवान शिवाला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे म्हणून सांगितलेलं आहे. या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपला तो एक देव असला पाहिजे. पण आता कलियुगामध्ये तसं नाही झालं. आठवड्यातले वार किती दिदू? आठवड्यातले वार किती? 7 वाराचे किती देव? 7च. 7 देवाचे उपवास किती? 7च. सोमवार पासून रविवार पर्यंत माझ्या माता माऊलीनं उपवास धरले. एकही देव सोडला नाही. सोमवार आला कुठला देव? मंगळवार आला कुठला देव? बोल माय बोल. हा, आंबाबाई. बुधवार आला कुठला देव? विठ्ठल परमात्मा. गुरुवार आला कुठला देव? गुरुदेव दत्त. शुक्रवार आला कुठला देव? हा, संतोषी माता आहे की नाही? शनिवार आला कुठला देव? हनुमंतराया. रविवार आला कुठला देव? हे तुम्हाला कसं माहिती? कारण आम्ही 7 उपवास केलेले आहेत. एक सुद्धा उपवास सोडला नाही. एका सुद्धा देवाला झोपू दिलं नाही.
सोमवार आला की महादेवाच्या डोक्यावर पाणी, मंगळवार आला की अंबाबाईच्या डोक्यावर पाणी, बुधवार आला की विठ्ठलाच्या डोक्यावर पाणी, रविवारपर्यंत 7 दिवसाचे 7 उपवास केले. देवाला सुद्धा कळत नाही नेमकं कोणत्या देवाची भक्त आहेत म्हणून. कडक व्रत केलेली माता माऊली 7 दिवस 7 देवाला भंजलेली माता माऊलीच पाण्यात पडली, बुडू लागली. मग आता पाण्यात बुडताना कोणाचा धावा करतात? देवाचा. मग तिचा एक देव होता का? 7 देव होते. सोमवारच्या देवाला आठवण केलं पहिल्यांदा, हे महादेवा, मी तुमची श्रावण महिन्यामध्ये उपवास करून आराधना केली आहे, उपवास सायास करून शिव मंदिरामध्ये तुमची पूजा केलेली आहे. महादेवा, तुमची भक्त पाण्यामध्ये बुडत आहे, तुम्ही मला वाचवण्यासाठी या. सोमवारच्या महादेवाचं भजन केलं आहे की नाही? पवित्र श्रावण महिन्यामध्येच पाण्यात बुडालती आहे की नाही? महादेवाचं स्मरण केलं. श्रावण महिन्यात शंभो तपाला बसतोया, शंकर तपाला बसतोया. तपाला 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 बसतोया, डम डम डमरू वाजतोया. तपाला बसतोया, डम डम डमरू वाजतोया. तपाला बसतोया, डम डम डमरू वाजतोया. पहिल्या सोमवारी, दुसऱ्या सोमवारी, तिसऱ्या सोमवारी, चौथ्या सोमवारी, 5व्या सोमवारी 3 पानाचा बेल, 11 पानाचा बेल, 21 पानाचा बेल, 51 पानाचा बेल, 108 पानाचा 108 पानाचा पार्वती वाहती नेमाचा. 108 पानाचा पार्वती वाहती नेमाचा. श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया, शंकर तपाला बसतोया. तपाला बसतोया, डम डम डमरू वाजतोया. तपाला बसतोया, डम डम डमरू वाजतोया. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर, ओम शिवाय. ओम शिवाय, ओम शिवाय, शंकर शंभो, ओम शिवाय. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. जय हो. नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. सांगा या शिवाला, भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला. सांगा या शिवाला, भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती, पाहोनी तुझला नेत्र माझे दीपती. पाहुणे तुझला नेत्र माझे दीपती. पाहुणे तुझला नेत्र माझे दीपती. सांगा या शिवाला, भोळ्या शंकराला,
तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले देव दर्शनाला. कैलासामध्ये महादेवाला आवाज गेला आणि महादेव नंदीवर बसून निघाले वाचवायला. अर्ध्या रस्त्यात येणार माईला दमच निघना. बाकीचे 6 देव होतेच आणि कारण उपवास 6 देवांचे होते. आणखी महादेव येत नाही म्हणून गडबड झाली. महादेवाला सोडलं लगेच मंगळवारकडे आली. हे जगत जननी अंबा माता, नवरात्रीमध्ये मी तुझा उपवास केलेला आहे, जागरण गोंधळ घातलेला आहे, गोंधळी होऊन तुझी सेवा केलेली आहे. जगत जननी जगदंबा माते, तुम्ही जगाची आई आहात, या लेकराचं रक्षण करायला या. जगत जननी जगदंबा मातेची आराधना करायला सुरुवात केली. गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी. हो गोंधळी गोंधळी नामी येडूचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही येडूचे गोंधळी. गोंधळी 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 आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी. तुळजापूरची भवानी माता गोंधळाला या. तुळजापूरची भवानी माता गोंधळाला या. येरमाळ्याची येडाई गोंधळाला या. येरमाळ्याची येडाई गोंधळाला याव्या. कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला या. कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला या. कपिलधारच्या मन्मथ स्वामी गोंधळाला या. कपिलधारच्या मन्मथ स्वामी गोंधळाला या. वालवडच्या संगमेश्वरा गोंधळाला या. वालवडच्या परमेश्वरी गोंधळाला या. गोंधळी 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 गोंधळी. कोणाच्या अंगात तर येत नाही नाहीतर असं हो नाही आहा हो हो, ते काय आपल्याला शांत करायला येत नाही बरं का. महादेवाला आवाज गेला. महादेव म्हणू लागली इतका वेळ माझ्या पक्षात होती, आता लगेच पक्ष बदलला. याचाच अर्थ जगदंबा मातेला हाक मारू लागलेली आहे. आणि जगदंबा मातेला हाक मारत असताना महादेवाने विचार केला ही माझी भक्त नाही आहे, जगदंबा मातेची भक्त आहे. बघून घेतील जगदंबा माता म्हणून महादेवाने नंदी फिरवला आणि कैलासात जाऊन बसली. आता जगदंबा माता निघाल्या वाचवायला. असं नदीच्या जवळ आल्याच होत्या वाचवायला. दम कुठं निघते. लगेच आणखी 5 देव राहिलेच होते. बुधवारकडे आली. जगदंबा माता येत नाही म्हणून बुधवारच्या देवाला हाक मारली. हे पंढरीच्या पांडुरंगा, मी तुमची आषाढी वारीला प्रत्येक वर्षी वारी केलेली आहे, एकादशीचं व्रत केलेलं आहे, उपवास सायास केलेला आहे, भजन नामस्मरण केलेलं आहे. पंढरीच्या पांडुरंगा तुम्ही धावत येऊन माझं रक्षण करा. पंढरीचे पांडुरंग परमात्मा हजारो वारकऱ्यांना रांगेत ठेवून आता निघणार आहे की नाही. पंढरीच्या पांडुरंगाला हाक मारली, गुणगान गायलं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो पंढरीचे पांडुरंग परमात्मा निघाले आणि जगदंबा माता म्हणू लागले, इतका वेळ माझं नाव घेतलं, आता पांडुरंगाला हाक मारली. जगदंबा मात्या सुद्धा माघारी फिरल्या, बघून घेतील म्हणले पांडुरंग. आता पांडुरंग सगळ्या वारकऱ्यातून हळू 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 येत असताना थोडा वेळ लागला, पण येऊच लागले होते, है की नाही. येणार वाचवणार एवढ्यामध्ये आणखी 4 देव राहिलेच होते उपवास केलेले. दम कुठं निघतो, पाण्यामध्ये बुडू लागलेले आहे, देवावर देव बदलू लागले. एक देव नसल्यानंतर जीवनात काय दुःख होतं हे ऐकतोय आपण. पंढरीचे पांडुरंग येत नाहीत हे ऐकलं, हे पाहिलं आणि लगेच गुरुवाकडे गेली, गुरुवारकडे गेली. गुरुवारी कोणता देव? हे गाणगापूरच्या दत्तात्रया, मी ऐकले तुम्ही अंगातले भूत काढता, करणी बाधा काढता, वेताळ काढता, पिशाच काढता, मग या भक्ताचं एवढं रक्षण करा. गाणगापूरच्या श्री गुरुदेव दत्ताला हाक मारली. श्री गुरुदेव दत्त तिथं अंगातले भूत काढू लागलेले होते. तेवढं काम सोडून आता वाचवायला निघाले, है की नाही. गुणगान गायलं दत्तात्रयाचं येण्यासाठी. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, 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 स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. पांडुरंग म्हणू लागले, लाखो वारकऱ्यांना रांगेमध्ये थांबवून दर्शन द्यायचं सोडून वाचवायला निघालून पक्ष बदलला, लगेच दत्तात्रयाला हाक मारली. दत्तात्रय महाराज बघून घेतील म्हणाले, मला भरपूर वारकऱ्यांना दर्शन द्यायचं आहे म्हणाले, आणि पांडुरंग पंढरीमध्ये जाऊन पिठेवर थांबले. आता कोण आलं? श्री गुरुदेव दत्त आलेच होते, नदीच्या जवळच होते, पण दम निघत नाही. पाण्यामध्ये बुडू लागल्यामुळं पुढचे 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 देव आठवू लागले, आहे की नाही. आणखी 3 दिवस राहिलेच होते. शुक्रवारकडे आली. हे संतोषी माता, हे बालाजी महाराज, मी तुमची आराधना केलेली आहे, तुमचं गुणगान गायलेलं आहे, तुमची आरती केलेली आहे, तिरुपतीला आलेली आहे, तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आलंच पाहिजे. जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय मा. हो जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय मा. गाणगापूरचे दत्तात्रय म्हणले, भरपूर काम आहे म्हणले, भूत अंगात येऊन तिथं एक सुद्धा मिनिट मला झोपायला वेळ नाही, बसायला वेळ नाही, एवढ्या टेन्शन मधून वाचवायला आलो. लगेच संतोषी माता, गुरुदेव दत्त जाऊन बसले गाणगापुरात. आता संतोषी माता निघाल्या वाचवायला. अजून 2 उपवास केलेले होतेच, दमच निघत नाही. लगेच शनिवारकडे आली. हे हनुमंतराया, तुम्ही प्रभू रामचंद्रांची आयुष्यभर सेवा केली, माझी सेवा नका करू, फक्त मला या संकटातून वाचवा. हनुमंतरायाला हाक मारली, हनुमंतरायाचं गुणगान केलं. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन
बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार हे दुःख भंजन हे ना हे दुःख भंजन हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार संतोषी माता म्हणाल्या एवढा वेळ माझं नाव होतं आता बजरंगबली हनुमान की जय. संतोषी माता परत निघाल्या बघून घेतील हनुमंतराय. आता हनुमंतराय आकाश मार्गाने आप्पा माईला वाचवायला आलेच होते हात धरणार दम कुठं निघते आणखी एक उपास होताच. रविवारच्या खंडोबारायाला हाक मारली हे खंडेराया सटीच्या महिन्यामध्ये वारू जेऊ घातली बाबा भंडारा उधळला खोबरे उधळली हे की नाही तुमचं दर्शन घेतलं उपवास केले तुमची आराधना केली तुम्ही मला वाचवायला आलं पाहिजे. येळकोट येळकोट जय मल्हार 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 स्वर्गाची सुंदरी न जणू मासाबाई परी सावली सावली धनगराची बानू माझी खरी स्वर्गाची सुंदरी न जणू मासाबाई परी सावली सावली धनगराची बानू माझी खरी मासा बानूवरी जीव त्याचा सारखा मल्हारी दोन बायकाचा लाडका माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी खाल्ल्या गडाला बानू पात असे वाट बानू संग जेवण भरलं त्याच पोट भरलं त्याच पोट भरलं त्याच पोट मखमलीची सेज करी माळसाबाई घरी पूजती देवाला बानू काळजांतरी प्रेम भंडाऱ्याचा बघा झाला बडका मल्हारी दोन बायकाचा लाडका माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी येळकोट येळकोट अंगात तर येत नाही ना. जेजुरीचे खंडेराया वाचवायला येणार हनुमंतराया
परत निघाले. आता रविवार झाला की नाही, आता कुठला देव शिल्लक राहिला मला सांगा. रविवारपर्यंत देवाचं नाव घेईपर्यंत, देवाला बोलावेपर्यंत ती माय वाचली असेल का? माय मंगळवारीच मिली. फक्त इथपर्यंत आपण उदाहरणासाठी आलो. जीवनामध्ये जर एक भाव नसेल, एक देव नसेल, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याच देवाची भेट होणार. ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय, आपल्या जीवनामधला इष्टदेव कुलदेव एकच असला पाहिजे आणि त्याच्यावरती असा भाव असावा, अशी दृढ श्रद्धा असावी. तुम्ही कोणत्याही मूर्तीचं दर्शन घ्या, कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या, तुमचा भाव असा निर्माण व्हावा की तुम्हाला त्या प्रत्येक मूर्तीमध्ये तुमच्या कुलदेवतेचीच मूर्ती दिसली पाहिजे. असा भाव प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि तो भाव प्राप्त करून घेण्यासाठी आपुला तो एक देव करूनी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोवे. एक देव, एक भक्ती जीवनामध्ये करा, नक्कीच देव आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो 3 पावलं तुम्ही माझ्यापर्यंत चालत आलात, पण तुम्ही थकलात, थकू नका, देव बदलू नका, 4थ्या पावलावरती चालत या, मी तुमची वाट पाहत आहे. म्हणून देव कधीच बदलायचा नसतो, देवासाठी आपल्याला वेडं व्हायचं असतं, आहे की नाही? संत देवासाठी वेडे झाले, आपण सुद्धा देवासाठी वेडं झालं पाहिजे. वेडा अंतकरणाने ज्यावेळेस आपण देवाची भक्ती करू, त्याच क्षणाला आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान शिवाची भेट होणार आहे. परमार्थ करणं, कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं वेड्या लोकांचं काम आहे. शहाणे अजिबात इकडे येत नाही, आहे की नाही? ज्यावेळेस तुम्ही देवासाठी वेडं व्हाल, त्यावेळेस देव तुमच्यासाठी वेडा होणार आहे. हो या वेडा भोवता भोवता, करी न सांगता गाज त्याची. देव तुमच्यासाठी वेडा होतो आणि तुमच्या अवतीभोवती फिरून तुमच्या प्रत्येक संकटाचं न सांगता निवारण करतो. त्याच्यासाठी आपला भाव असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा. भाव शुद्ध असावा. शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती भगवान शिवाला प्रिय होते. श्री गणेशानं आपल्या जीवनामध्ये एकविधा भक्ती केली. आपल्या आई वडिलांना ईश्वर समजून आपल्या आई वडिलांची पूजा पाठ करून आराधना केली आणि महादेवांजवळ प्रस्ताव ठेवला, तुम्हीच माझ्यासाठी ईश्वर, तुम्हीच माझ्यासाठी देव, तुम्हीच माझ्यासाठी पंचमहाभूत, तुम्हीच माझ्यासाठी पृथ्वी. आणि हे शब्द ऐकून महादेवांना सुद्धा आश्चर्य वाटलं की गणपतीजवळ किती ज्ञान आहे, किती बुद्धी आहे. बुद्धीच्या बळावर गणपतीनं शिव पार्वतीला जिंकून घेतलं आणि गणेशाचा विजय झाला. या शिव पार्वतीनं गणेशाचं बोलणं मान्य केलं, आहे की नाही? पृथ्वीची निर्मिती मी करणारा भगवान शिव, खरी पृथ्वी मीच आहे याची जाणीव श्री गणेशानं महादेवाला करून दिली आणि महादेवांनी श्री गणेशाला विजयी घोषित केलं, विजयी घोषित केलं. कार्तिक स्वामी अजून तिकडंच आहेत बरं का, प्रदक्षिणेला गेलेले आहेत. इकडं श्री गणेशाला विजयी घोषित करण्यात आलं आणि श्री गणेशाला अभिषेक करून, श्री गणेशाचा जय जयकार करून त्या दिवशी भगवान शिवाने श्री गणेशाला आशीर्वाद प्राप्त करून दिला. या जगाच्या पाठीवर कुठलीही पूजा असो, त्या प्रत्येक पूजेला पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा श्री गणेशाची आराधना, श्री गणेशाची पूजा करूनच ती पूजा पूर्ण होईल. म्हणूनच प्रत्येक पूजेच्या अगोदर ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. भगवान शिवानी श्री गणेशाला पूजेचा मान प्राप्त करून दिला, विजयी घोषित केलं आणि या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ श्री गणेशाचं नाव लौकिक झालं. कुठलीही पूजा असो,
प्रथम सुपारी म्हणून आपण श्री गणेशाला पूजतो आणि मगच पुढल्या पूजा आपण प्राप्त करतो. त्याच पद्धतीनं भगवान शिवाने श्री गणेशाला मान दिला आणि श्री गणेश विजयी घोषित झाला. एवढ्यावर गणपती बाप्पा थांबले नाहीत. महादेवाला म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही काय बोललं होतं? जगामध्ये श्रेष्ठ मान आणि लग्न दोन गोष्टी बोलल्या होतात. जगामध्ये पहिला मान दिला, लग्नाचं काय म्हणले? मला विवाह करायचा आहे म्हणले. हे सुद्धा तुम्ही पूर्ण केली पाहिजे माझी इच्छा. तुम्ही बोललात, हे की नाही? तुम्ही देव आहात. बाप रे बाप, गणेशाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे हा विचार करून भगवान शिवानी ऋषींच्या 2 कन्या, एक नाही 2, रिद्धी आणि सिद्धी या 2 मुली श्री गणेशाला विवाह करण्यासाठी, श्री गणेशाला या विवाह बंधनामध्ये प्राप्त करण्यासाठी, विवाह बंधनामध्ये बांधण्यासाठी 2 बायका बघितल्या. कलियुगातल्या पोराला एक मिळेना. बेजार आहेत माझ्याकडे तर गाडी भरून बायोडेट आहेत, आहे की नाही? त्याचं कारण सांगू? आपली मुलं रात्रंदिवस मोबाईलमध्ये बिझी झाली. 24 तास 24 घंटे आय लव्ह यू एका ताटात जीव, पळून जाऊन लग्न करू, आईवडिलाचे संस्कार मातीत घालू, आहे की नाही? आय लव्ह यू म्हण कोणाला? मुलानं मुलीला आणि मुलीनं मुलाला. आमच्या संतांनी सुद्धा देवाला म्हटलं आय लव्ह यू. मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनिक कोणाला न आटोपेची. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, न सोडी संगती प्रेमळाची. एकदा कधीतरी देवाला आय लव्ह यू म्हणून बघा. तो देव तुमच्यासाठी धावत आल्याशिवाय राहणार नाही. संतांनी देवभक्तीवर प्रेम केलं म्हणून संतांना देवाची प्राप्ती झाली. माणसानं माणसावर प्रेम केलं म्हणून जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं, हे की नाही? प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार करना है तो वतन से करो, प्यार करना है तो भगवत नाम से करो, प्यार करना है तो माँ बाप के संस्कार से करो. मर कर भी नाम अमर हो जाएगा, मर कर भी नाम अमर हो जाएगा, मर कर भी नाम अमर हो जाएगा. हे हृदय एवढं हलकं नाही की आपण असं कोणालाही द्यावं, ज्याला हिंदीमध्ये दिल म्हणतात, है की नाही? ये दिल किसको देना है? माणसाला देऊ नका. माणसाला दिलेलं हृदय एक दिवस तुटल्याशिवाय राहत नाही. भगवंताला दिलेलं हृदय चिरकाल समाधान दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाला एकदा हे हृदय देऊन बघा. माणसावर माणसाने प्रेम केलेलं शेवटच्या क्षणापर्यंत टिकत नाही. लव या शब्दाचा अर्थ सांगतो गणुभया हळूच, है की नाही? लाजला माझा गणुभया, है की नाही? यल यल लॉस ऑफ मनी. किती पैसे खर्च झाले पिल्लूसाठी, खरंय ना? माय काहीच भान राहत नाही. मायबाप बोलून बोलून थकतात. सावध हो बाळा, सावध हो बाळा. पण मायबापाचं पोरगा ऐकत नाही. लॉस ऑफ मनी. ओ आउट ऑफ माइंड. ते कधीच माणसात नसतं. 4 माणसं बोलायली की नाही, सारखं मोबाईल मध्ये चिटचॅट मध्ये असतं. बघता बघता सकाळचे 4-5 वाजले कधी कळत नाही पिंट्याला. ओ आउट ऑफ माइंड. रेंजच्या बाहेर असतो तो सतत, कधीच रेंज मध्ये नसतो. व्ही वेस्ट ऑफ टाइम. मायबापाचं ऐकत नाही, वेळेत लग्न करत नाही, पिल्लूच्या नादात 35 वय होतं, है की नाही? आणि मग पुन्हा वेस्ट ऑफ टाइम.
टाइम किती निघून गेला पत्ता लागत नाही. शेवटला राहतं ई, एंड ऑफ लाईफ. सगळं संपलं या लव शब्दापायी. आणि मग मायबाप म्हणतात, महाराज आमच्या मुलाला एखादी मुलगी बघा. किती आहे वय? 35. असे 35चे नेऊन मसुबाला सोडा आता. आता काय राहिलं नाही. वेळीच सावध व्हा, मुलांना संस्कार द्या. खरं प्रेम संतांनी देवावर केलं ते प्रेम सुद्धा आपण देवावरती करा, आहे की नाही. तर कलियुगामध्ये एक मिळायला मुश्किल झाली. कारण या कलियुगामध्ये मुलींची संख्या कमी होत चालली आणि मुलांची संख्या वाढत चालली. जितका जन्म मुलांना महत्त्वाचा आहे तितकाच मुलींना जन्म देणं महत्त्वाचं आहे. एकीकडे 100 मुलं झाले आणि एकीकडे 10 मुली झाल्या, आहे की नाही. एका मुलाचा विवाह झाला, मुलं झाले 90, मुली झाल्या 0. आता हे 90 मुलं काय शेंदूर लावून मसुबाला सोडायची का मठावर बसवायची? सांगा ना. याच्यासाठी मुलांनो सावध व्हा. लग्नाच्या वेळामध्ये वेळ वाया न घालवता आईवडिलांच्या संस्काराकडे लक्ष द्या. आईवडिलांचे संस्कार कधीच वाया घालवू नका. अगर ये दिल देना है ना, किसको देना है? हो 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 आ तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हो वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान दे, वतन तेरे लिए। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे जय हो। तुझे सारे गा गा रे गा रे सा, सारे गा 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 रे 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 गा
गरे गरे जा जा गरे गरे जा जा गरे गरे वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम मा तुझे चला मा तुझे चला मा तुझे चला मा तुझे चला बांध कफन अपने सर पर हम देखो वीर जवान चले ओ माँ बांध कफन अपने सर पर हम देखो वीर जवान चले एक तिरंगे के पीछे ये सारा हिंदुस्तान चले माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम माँ तुझे चला माँ तुझे चला माँ तुझे चला माँ तुझे चला भारत माँ के वीर नहीं कम बन के हम तूफान चले ओ माँ भारत माँ के वीर नहीं कम बन के हम तूफान चले एक तिरंगे के पीछे ये सारा हिंदुस्तान चले माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम माँ तुझे चला माँ तुझे चला माँ तुझे चला माँ तुझे चला रुकना कभी सीखा नहीं झुकना हमें आता नहीं जब तक है जान जब तक है दम बढ़ते रहेंगे अपने कदम हिम्मत है जो रोक ले धमकी से हम डरते नहीं अपना लहू कहता है हम वीर हैं मरते नहीं ठोक डालो दुश्मनों को काट डालो इन सालों को आज अपने खून से हम धोएंगे तेरे चरण माँ तुझे प्रणाम हर हर महादेव माँ तुझे सलाम माँ तुझे चला माँ तुझे चला माँ तुझे चला दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए हो दिल दिया है जान देगी है वतन तेरे लिए भारत माता की हर हर हे हृदय हे जर कोणाला द्यायचं असेल ना आई वडिलांच्या प्रेमाला भगवत नामाला देश सेवेला द्या आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपलं नाव अजरामर राहील आणि म्हणून या कलियुगामध्ये आपल्या मुलामुलींना उच्च संस्कार देण्यासाठी आई वडिलांनी स्वतः परमार्थामध्ये राहणं गरजेचं आहे आपल्या मुलामुलींना या परमार्थामध्ये ठेवणं गरजेचं आहे तुम्ही कथेला येताय आपल्या लेकरांना टी व्ही मोबाईल देऊन बसवताय तर आपल्या संस्कारांना ती मुलं प्राप्त होणार नाहीत म्हणून या मुलामुलींना प्रत्येक वर्षी होणाऱ्या कीर्तनामध्ये कथेमध्ये येताना घेऊन या संतांचे विचार आचार त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ द्या हाच खरा संस्कार रूपी परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ द्या श्री गणेशाला एक सोडून 2 बायका पत्नी म्हणून प्राप्त झाल्या आपल्याला जर एक तरी पाहिजे असेल ना सात्विक मार्गावर आई वडिलांच्या संस्कारावर चालणं गरजेचं आहे श्री गणेशाला 2 मुली पाहण्यात आल्या रिद्धी आणि सिद्धी या 2 मुली या विवाहासाठी ऋषींना बोलावून हा विवाह जुळला आणि याची सर्व तयारी कैलासामध्ये करण्यात आली दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी 10:55 शुभमुहूर्तावर
हा विवाह सोहळा करण्याचा ठरला. पत्रिका छापण्यात आल्या, सर्वांना निमंत्रण देण्यात आलं. सर्व पाहुणे रावळे कैलासामध्ये जमले आणि श्री गणेशाचं आणि रिद्धी-सिद्धीचं वऱ्हाड कैलासातून आता आपल्या वालवड नगरीला म्हणजेच या संगमेश्वर पावनभूमीला येत आहे. आपण त्यांचं स्वागत करून अगदी नाचून गाऊन आनंदाने श्री गणेश आणि रिद्धी-सिद्धी भगवान शिवपरमात्मा आपण यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि त्या स्वागतासाठी ज्यांना आनंदाने पाऊल खेळायचं आहे, आनंदाने नामस्मरण करायचं आहे, आनंदाने नाचायचं आहे, त्या सर्वांनी या श्री गणेशाच्या आगमनाला या ठिकाणी आपण सर्वांनी पाऊल खेळायचं आहे. श्री गणेशाचं वऱ्हाड कैलासातून वालवडकडे निघालेलं आहे. सा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निजा रे रे निजा रे रे निजा रे रे निजा रे रे सा 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 सानी साचा सानी साचा आवाज वाढवायचा. निजा रे गा मा द निजा निजा नि द प द प ग म ग रे ग रे सानी साचा सानी साचा सानी साचा सानी साचा सानी जा जा नि 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 जा जा सानी साचा सानी साचा सानी साचा सानी साचा पसा जा 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 नि नि जा 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 पसा सा 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 नि नि रे सा सा. गणपतीची निघाली वरात, गणपतीची निघाली वरात, पुढं भूत वेताळ नाचत, पुढं भूत वेताळ नाचत. गणपतीची निघाली वरात, उठा उठा गणपतीची निघाली वरात, पुढं भूत वेताळ नाचत, पुढं भूत वेताळ नाचत. माझ्या गणपतीची गण 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 गणपती, गण 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 गणपती, नाचत आले गणपती, नाचत आले गणपती. गण 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 गणपती. पाऊल खेळा पाऊल खेळा पाऊल जय हो. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. यावे यावे गणपती, यावे गणपती, यावे यावे गणपती. आला आला गणपती, महाराज कृपा मूर्ती, महामूर्ती मंगल मूर्ती. आव आव पाव गजा गजानना, धाव पाव माझा गजानना, धाव पाव रे माझा गजानना. हो माझ्या गणपतीची निघाली वरात, गणपतीची निघाली वरात, पुढं भूत वेताळ नाचत, पुढं भूत उंदर नाचत. माझ्या गणपतीची निघाली वरात, माझ्या गणपतीची निघाली वरात, पुढं भूत वेताळ नाचत, पुढं भूत वेताळ नाचत. नटून बसले नंदीवर रूप सुंदर मनोहर, नटून बसले नंदीवर सुंदर मनोहर, नटून बसले उंदरावर रूप सुंदर मनोहर, नटून बसला उंदरावर रूप सुंदर मनोहर. गणपतीचा गजर करीत, गणपतीचा गजर करीत. 1 2 3 4 ला 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 ला. गण 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 गणपती, गण 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 गणपती. उजूया गणेशाला हो, तुझ्या गणेशाला हो. गणपती आलाय नाचत माझा गणपती, गणपती आला बाबा गणपती हो. गणपती तुला आलाय गणपती. यावे यावे गणपती महाराज तुम्ही कृपा मूर्ती. यावे यावे गणपती महाराज कृपा मूर्ती. यावे यावे गणपती महाराज तुम्ही कृपा मूर्ती. यावे यावे गणपती
लटकल्यात म्हणा तशाचा आवाज रे गणपती माझा नाचता कशाचा आवाज तररर जाणार गणपती माझा नाचता गाण्याचा आवाज तररर जाणार गणपती माझा नाचता मोदक लाडू संगतीला देवो मोदक लाडू संगतीला देवो हो भक्ती भावाने देवाला पाहो भक्ती भावाने देवाला पाहू हो गणपतीला माळ घालून पूजूया गणपतीला माळ घालून पूजूया गणपतीला माळ घालूया गणपतीला माळ घालून पूजूया गण 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 गणपती गण 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 गणपती नंदीवर आरूढ रुद्रावर गणपती गणपती आला या नाचत गणपती गणपती आला या नाचत गणपती गणपती आला या नाचत गणपती अंतून बसले उंदरावर माझे गणपती आले या नाचत गणपती आला या नाचत उंदरावर गणपती आला या नाचत उंदरावरी माझ्या गणपतीची निघाली वरात हो माझ्या गणेशाची वरात हो माझ्या गणपतीची निराळी न्यारी हो माझ्या गणपती निराळी हो माझ्या गणपती माझ्या गणेशाची निघाली वरात पुढभूत बेताळ नाचत पुढभूत बेताळ नाचत माझ्या गणेशाची निघाली वरात माझ्या गणेशाची निघाली वरात पुढभूत वेताळ नाचत पुढभूत वेताळ नाचत सुहासिनी साऱ्या दरबारी जमल्या महादेवाच्या लग्नाला आल्या सुहासनी साऱ्या दरबारी जमल्या महादेवाच्या लग्नाला आल्या सुहासिनी साऱ्या दरबारी जमल्या गणपतीच्या लग्नाला आल्या सुहासनी साऱ्या दरबारी जमल्या गणपतीच्या लग्नाला आल्या गणराजा सर्वज्ञ एक या वलवड नगरी मध्ये हो या वलवड नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन गणेशाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणेशाचं लागत या वालवड नगरी मध्ये या वालवड नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन जम्बूचा लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणेशाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणपती लागत पाऊल खेळा जय हो माझ्या गणपतीला आवड मोदकाची ग बाय बाय आवड मोदकाची माझ्या गणपतीला आवड मोदकाची बाय बाय आवड मोदकाची हो या वालवड नगरी मध्ये हो या वालवड नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन गणेशाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणपतीचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन गणेशाचं लागत नवरी 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 नटली बाय बाय सुपारी पटली नवरी नटली बाय बाय सुपारी पटली नवरी
नवरी नवरी नवरी नवरी नवरी नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली बाई बाई सुपारी पटली गणेशाच्या लग्नाला महादेवाच्या लग्नाला माझी नवरी नटली नवरी 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 नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली बाई बाई सुपारी पटली गणेशाच्या लग्नाला आलं वराड कोण कोण गणेशाच्या लग्नाला आलवरड कोण कोण सावित्रीला घेऊन आले ब्रह्म भगवान रिद्धी सिद्धीला घेऊन आले शंकर भगवान सावित्रीला घेऊन आले ब्रह्म भगवान सावित्रीला घेऊन आले ब्रह्मभगवान साखर पुण्याची आज बाई साखर वाटली नवरी 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 नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली कालबाई सुपारी पाटली नवरी नटली कालबाई सुपारी पाटली श्री गणेशाच्या लग्नाला अलवराड कोण कोण आलवरड कोण कोण आलवरड कोण कोण लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान या साखर पुण्याची साखर वाटली नवरी 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 नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली बाई बाई सुपारी पटली नवरी नटली कालबाई सुपारी पाटली नवरी नटली कालबाई सुपारी पाटली असा कसा बाई ग माझा भोला गणपती आता कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोला गणपती आता कसा बाई ग माझा हुशार गणपती भोला गणपती माझा भोला गणपती भोळा गणपती माझा विठ्ठल गणपती असा कसा असा कसा असा कसा असा कसा बाई ग माझा देव गणपती असा कसा बाई ग माझा गणपती असा कसा बाई ग माझा देव गणपती असा कसा बाई ग माझा देव गणपती लग्नासाठी पैज गणेशानं जिंकली लग्नासाठी पैज गणेशानं जिंकली लग्नासाठी कैदरी शाल जिंकली रिद्धी सिद्धी माऊली पत्नी पावली रिद्धी सिद्धी पावली तान हारवली किती ग सांगू बाई गणेशाचं महिमान किती ग सांगू बाई गणेशाचं महिमान असा ग कसा असा हो कसा असा ग कसा बाई ग माझा देव गणपती असा कसा बाई ग माझा देव गणपती डब 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 डमरूवाला 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 गणपतीच्या गळ्यात सर्पाच्या माळा माताचा पोताच्या माळा वा देवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला गणपती उघडा तिसरा डोळा दर्शन द्यावं मला गणपती उघड तिसरा डोळा दर्शन द्या मला गणपती उघड तिसरा डोळा दर्शन द्या डम 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 पार्वती पते शिव हर हर गणपती बाप्पा हर हर बसून घ्या ज्या क्षणाची आपण वाट पाहत होता तो क्षण समीप आलेला आहे. श्री गणेश रिद्धी सिद्धी साक्षात वालवड रूपी कैलास नगरीमध्ये आलेले आहेत. श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचं स्वागत करण्यात आलं. आदरातिथ्य करून त्यांना सिंहासनावरती बसवण्यात आलं.
या ठिकाणी श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या पूजनासाठी एक जोडी दाम्पत्य येऊन श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या पायाची पूजा करून घ्या। एकीकडे अक्षता वाटा। अगदी काही क्षणात श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं श्री गणेश रिद्धी सिद्धी परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना या ठिकाणी या विवाह सोहळ्यामध्ये सुस्वागतम रूपानं स्वागत करत असताना सर्व पाहुणे मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत। श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या पायाची पूजा होत असताना या ठिकाणी या कैलासामध्ये यावे यावे गणपती महाराज तुम्ही कृपामूर्ती या सुंदर भजनाने श्री गणेशाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। यावे यावे गणपती 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 महाराज कृपा मूर्ती जय हो। महाराज कृपा मूर्ती धाव पाव गजानना धाव पाव गजानना विघ्नहारा पा सर्वज्ञ ओ धाव पाव गजानना धाव पाव गजानना धाव पाव गजानना हे अंगी शेंदुराची मुठी हे अंगी शेंदुराची मुठी ओ शोभे ललाटी शोभे ओ ललाटी धाव पाव गजानना धाव पाव गजानना धाव पाव गजानना लक्ष्मणा गणाधीशा हे धाव पाव गजानना हे धाव पाव गजानना विघ्नहरा सर्वज्ञ विघ्नहरा सर्वज्ञ पद सारे घर घर जाता पद सारे घर घर जाता साध पद 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 सा 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 धाव पाव गजानना एक गजानना एक गजानना
सर्वज्ञ सर्वज्ञ हे गणाधीश सर्वज्ञ धाव पाव गजानना धाव पाव गजानना विघ्नहारा सर्वज्ञ धाव पाव गजानना धाव पाव गजानना धाव पाव गजानना नम पार्वती पतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की हर हर श्री गणेश भगवान की जय. श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या पायाची पूजा करून घेण्यासाठी एक दाम्पत्य पुढे आणा. आजचे अन्नदाते जे पूजा केलेले आहेत त्यांनी येऊन श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या चरणाची पूजा करून घ्यायचं आहे तात्काळ लवकरात लवकर. चला आजचे अन्नदाते या पुढे. हॅलो 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 सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाता वै नमो नमः भवे भवे नाती भवे भवद्भवाय नमः. भस्म लावा. भस्म ज्योती स्वरूपाय षटक्षांताय तेची विभूती समर्पयामि. फुलं घाल. नानाविध पुष्पाणि धारयामि समर्पयामि. नमस्कार. पवित्र शुभमंगलमय वातावरणामध्ये श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या चरणाची पूजा संपन्न झाली. सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या आणि सुंदर अशा गोरज मुहूर्तावरती ब्रह्म मुहूर्तावरती श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा शिव पार्वती माता व सर्व देवी देवतांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वांना अक्षता मिळाल्या. हो आ आ
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळ मुरुडं विनायकमं चिंतामणि देवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओंकारं ग्रामे रांजन संस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी गंडकी पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलं शुभ लग्न शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आदिन सोनियाचा क्षण आनंदाचा दिन सोनियाचा क्षण आनंदाचा उदय काळ हा आमच्या भाग्याचा उदय काळ हा आमच्या भाग्याचा दोन जीवाचे होय मिलन दोन जीवाचे होय मिलन आप्तजनाना साक्षी ठेवून आप्तजनाना साक्षी ठेवून सोबत याची शतजन्माची सोबत याची शतजन्माची बाग फुलवारी संसाराची बाग फुलवारी संसाराची शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सौभाग्याची तू स्वामिनी रिद्धी माता सिद्धी
कुळांचे व्हावे मिलन आले आप्त बांधव आता सावधान समय चित्ती स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य आले घरा घाला माळ परस्पर हसमुखे आनंद हो न्याकरा वाते मंजुळ वाजवा शुभदिनी पुर्या सदा मंगलम शुभमंगल नमः पार्वतीपते शिव हर हर श्री गणेश भगवान की हर हर सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे आहेर केल्याशिवाय कुणीही जाऊ नये जेवायची व्यवस्था अगोदरच होती सगळ्यांनी भोजन केलेलं आहे आणि सर्वांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला भगवान शिव श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला श्री गणेश रिद्धी सिद्धी विवाह सोहळा संपन्न करून या विवाह सोहळ्याला आणि या 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरुमाऊली जन्मदाते आईवडील भगवान संगमेश्वर महादेव माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज माहेश्वर मूर्ती सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज या दाम्पत्यांच्या दिव्यचरणी तथा आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेला विराम करून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. स्टेजवरती शिव के दास कवि न उदास आरती को करो शुरुआत आरती करो शंभु देवा देवादि देव महादेवा आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा. जल भस्माने पूजा करूने बेलवा चरणाला पाहुणे ऐसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा. ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी शैतं नमामि. गुणातीतं कान्तं परब्रह्मशान्तं स्वाद्वैतं
उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः अस्तानि धर्माणि प्रथमानश्यनं तेहनाकं महिमान सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव।